जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे संकेत। दिवाळीपूर्वी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता। आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपा ॲक्शन मोडवर। महायुतीच्या 150+ जागा निवडून आणण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा मास्टर प्लॅन। ठाकरेंच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीनंतर आज महिला पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। पालघरमध्ये भाजपला धक्का। भाजपा पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंना साथ। मातोश्रीवर पार पडणार पक्षप्रवेश। मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबरनाथ दौऱ्यावर। उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात घेणार आढावा बैठक। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। विद्यार्थी सेनेच्या कार्यालयाचं करणार लोकार्पण। नागपुरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर। राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आणि खासदार शिबिराला राहणार उपस्थित। राज्यामध्ये 62,17,000 एकरवरील पिकांचं नुकसान। पंचनामे सुरू। सरकार लवकरच मदत करणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। हिंगोलीच्या भेंडेगावमध्ये आरक्षण आंदोलनाबाबत पोस्टवरून 2 गटात वाद। आक्षेपार्ह व्हिडिओवरून 2 गट आमने-सामने। गाड्यांची तोडफोड तर नांदेडमध्ये मराठा ओबीसी संस्था चालकांच्या वादानंतर हाणामारी। जरांगेंना समर्थन करणाऱ्या आमदार खासदारांना पाडा। छगन भुजबळांचं नागपुरातील ओबीसी मेळाव्यात आवाहन। तर मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवा, जरांगेंचं प्रत्युत्तर। अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीपूर्वीच्या बैठकीत शरद पवारांचे आमदार होते। छगन भुजबळांचा खळबळजनक दावा। मराठा ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्यासाठी भुजबळांचं वक्तव्य, आव्हाडांचं प्रत्युत्तर। मनोज जरांगे पाटील यांच्या चलो दिल्लीचा नारा। मराठा समाजाचं अधिवेशन राजधानीत घेण्याची घोषणा। तर जरांगेंनी दिल्लीला नाही तर अमेरिकेला गेलं पाहिजे, लक्ष्मण हाकेंची खोचक टीका। ओबीसी आरक्षण बचावसाठी बीडच्या केजमध्ये मोर्चा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत केज तहसील कार्यालयावर काढण्यात येणार मोर्चा। मराठा आरक्षण GRला ओबीसींचा विरोध। उपराजधानी नागपुरात आज बंजारा समाजाचं धरणे आंदोलन। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आंदोलन।